माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी विधानसभा लढवावी असा सूर आता शेलार समर्थकांचा एकंदरीत दिसून येतोय। विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे आतापासूनच जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। नाशिकच्या दंडे हनुमान मित्रमंडळातर्फे तसेच माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्या कट्टर समर्थकांनी रविवारी शहरातील द्वारका परिसरातील शहीनाई लॉन्स येथे बैठक घेतली आणि मिसळ पार्टीचं आयोजन केलं। यावेळी दंडे हनुमान मित्रमंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवावी असा ठराव देखील मंजूर करण्यात आलाय। गेल्या म्हणजे मला आठवतं की नानांच्या पहिली निवडणूक आतापर्यंत मी काय नानांबरोबर भाग झालो। नानांनी जे काम सांगितले ते काम करत आलो। अनेक गुन्ह्यामध्ये अनेक चढ आले, पण एक ध्यानात ठेवा, नानांनी जो दिलेला शब्द असतो ना तो 100% 100% नाना पूर्ण करतात। मग त्याच्यासाठी आपल्याला 2 पावलं पाठीमागे जरी याची पाळी आली आणि अनेक आपल्याला आपण साक्षीदार आहात। नानांनी अनेक लोकांना शब्द दिले, स्वतः 20% केलं, पण समोरच्याला मोठी सोडून राग होऊ लागलेला आहे। हे आपल्याला विसरता कामा नये। विचार आहे की जुन्या राष्ट्रामध्ये काम करत असताना, नाशिक शहरामध्ये काम करत असताना एक अभ्यासू नेतृत्व दुसऱ्याला बघितलं जातं ते म्हणजे गजानन नाना शेलार। कुठलंही काम असो रात्र नानांना एक फोन करा किंवा समस्या होता आणि आपले प्रॉब्लेम त्यांच्याकडे सांगा, त्याच क्षणी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। नाही अडचणीचं काम असेल तर नाना स्वतः येतात आणि त्या ठिकाणचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। आता थोड्या वेळाने आपलं ट्रेनर आहे, ऐकत नाही, आम्हाला सवय आहे, पण नानासाहेब येणारी विधानसभा लक्षात ठेवून खास हा स्नेहमेळा आम्ही तुम्हाला अंधारात ठेवून बरोबर आहे। आमच्या भावना समजून घ्या, त्या माध्यमातून आपण हे सर्व लोक एकत्र झाले आहेत। या ठिकाणी नानांच्या जे सहकारी मंडळी आहेत, काही शुभचिंतक आहेत, त्याचप्रमाणे आमच्यासारखे समर्थक आहेत, हे सगळे या ठिकाणी एकवटले आहेत। त्यांच्या काही भावना आहेत। नक्कीच आपल्या मंडळाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्याचे सरासर वाढत चालले आहेत। भविष्यात मंडळासाठी वेगवेगळ्या करणं, इतर गोष्टी हे विषय आहेत। पण इथे आल्यानंतर त्यांनी थोडा मजा घ्यायचा आहे। आदरणीय गोकुळ नाना पिंगळे, दैनिक महासभेचे महासचिव श्री भूषण सरकारविले, महात्मा फुले समता परिषदेचे सन्माननीय शशीजी हिरवे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ॲडव्होकेट विशालजी चव्हाण, महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुरेशजी तलोट साहेब, दंडे हनुमान मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय उमाकांतजी मुटकरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजूकाका मंडलिक, विका भाऊकाका मंडलिक, विद्याबाबा शिंदे, उपस्थित सर्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी विकास गट राष्ट्रवादीचे पदाधिकारी धर्मेंद्रजी राणे साहेब, तसेच उपस्थित आपण सर्व दंडे हनुमान मित्रमंडळाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि नंदनभाऊ बबलूशे, मी काही राजकीय म्हणून आलेलो नाही, मी दंडे हनुमान मित्रमंडळ आणि नानाचा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी आलेलो। आणि आज पहिल्यांदा असं झालं की नाना साहेबांना मी फोनच केला नाही की मी येऊ, किती वाजता येऊ, काय नाही येऊ, आणि त्यांनाही माहित नव्हतं मी येणार आहे उमेदवारीचा। आपले नानासाहेब आमदार होणार म्हणजे होणार आणि आपल्याला कळून पाहिजे।
नानासाहेब वारंवार सांगत असता आम्हाला, त्यांचा स्वभाव आहे तो, नवद्यावर नाही भेटलं तर नाही भेटलं असं नाही. मी वारंवार त्यांना सांगतो, नानासाहेब आपलं वय 70 झालंय, पण तुम्ही आहे 50 वर्षाचे. पण आपली ही जिद्द ही सोडायची नाही आणि आपल्याला ह्या वेळेस कुठल्याही परिस्थितीत आमदार व्हायचं म्हणजे व्हायचं. नंदन भाऊ, नानासाहेबांचे अनुभव सगळ्यांना माहिती. मंथन मुक्तबी मंडळाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज तो स्नेह मेळावा आयोजित केला. त्या मंडळाच्या सर्व सभासदांना आणि पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय पिंगळे साहेब, मुकू नाना पिंगळे, ते नाना मी नाना, सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे सफाई कर्मचारीचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आता झालेले दलोड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य सातत्यानं सर्वांना मार्गदर्शन करतात ते कर्डिले सर, समता परिषदेचे पदाधिकारी आणि राममुक्तीचे प्रेरणास्थान दंड्या हनुमानचे माजी अध्यक्ष सन्माननीय शशीभाऊ हिरवे, उमाकांतजी मुटकरी, सन्माननीय संजूजी मंडलिक, सन्माननीय आमचे विकाभाऊ शिंदे, या ठिकाणी असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे अतिशय मोठ्या याच्यावर असलेले आणि श्री श्री रविशंकरच्या अतिशय जवळ असलेले सन्माननीय ॲडव्होकेट चव्हाण साहेब, सन्माननीय रहाणे साहेब, सन्माननीय राहुल. यावेळी दंडे हनुमान मित्र मंडळातर्फे माजी नगरसेवक गजानन शेलार यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला. या बैठकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, भूषण कर्डिले, शशी हिरवे, उमाकांत मोटकरी, विशाल चव्हाण, सुरेश दलोड, संजय मंडलिक, पिकाभाऊ शिंदे, अजय तसंबट तसेच दंडे हनुमान मित्र मंडळातील पदाधिकारी आणि गजानन नाना शेलार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड.